युतीमध्ये जो घमासान मुख्यमंत्र्याचे आणि मंत्रिपदाचे काय सांगणार आहे? महायुतीमध्ये कुठेही घमासान नाही. सगळ्या गोष्टी अतिशय शांततेने आणि संयमाने चालू आहेत. येत्या 2 दिवसामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी तुम्हाला कळतील. महाराष्ट्र सरकारमध्ये ईव्हीएमचे घोटाळा महाविकास आघाडी हे करत आहे, तुम्ही काय सांगणार आहे? एखादा पराभव झाल्यानंतर त्याचं सगळं कापर ईव्हीएमवर फोडणं हा महाविकास आघाडीचा उद्योग आहे. त्यांच्या जागा जिथं निवडून आल्या तिथं ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम नव्हता, पण आमच्या जागा जिथं निवडून आल्या तिथं ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी योग्य ठिकाणी अर्ज केलेले आहेत, त्यांना योग्य तो न्याय मिळेल. तर शरद पवारांनी मी सांगितलेले आहे की ईव्हीएममध्ये मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोघा जगामध्ये बरोबर वोटिंग झालेली आहे. मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. निवडणूक आयोगानं त्यांना चर्चेला बोलवलेलं आहे, त्याच्यात योग्य तो निर्णय. बांगलादेशी हिंदू ते अत्याचार साधूंचे अत्याचार होत आहे. बांगलादेशीमध्ये हिंदू आणि साधूंचे अत्याचार होत आहे, काय सांगणार? त्याच्यामध्ये मी माहिती घेतो आणि असं तुमच्या माहितीनुसार होत असेल तर ते योग्य नाही. हा निवडणूक अंधेरीकरांनी हातात घेतली होती. गेले 2 महिन्यापासून अंधेरीकर घरी घरी मध्ये जाऊन प्रचार करत होते आणि भूतोन भविष्यामध्ये एवढ्या वर्षात गेला 25-30 वर्षाचा मला अनुभव आहे. एवढा मताधिक्याने कोणी आमदार निवडून आलेला नाही. अंधेरीकरांनी मला भरभरून मतदान केलं. 25,500 मताधिक्याने मी निवडून आलो आहे. अंधेरीकरांचा विजय आहे आणि तुम्हाला दिसतंय प्रत्येक अंधेरीकर हा आमदार झाला आहे आणि आजपासून हा जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे. अंधेरीची सेवा करू. महाराष्ट्र महायुतीचे सरकार आलेलं आहे. अजून एकदम भक्कमपणे आपण प्रचारामध्ये पाहिलं तर विकासासाठी हा मुद्द्यावर निवडणूक लढली आणि तुम्ही जिंकून आला. कशा असेल तुमच्या समोरचा चॅलेंज काय? मला वाटत नाही अंधेरीमध्ये काय चॅलेंज आहे. गेल्या 10 वर्षात अंधेरीत ते काम झालेलं नाही. ते काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करून अंधेरीच्या नक्षाबदली करून आणि भक्कमपणे अंधेरी लोकांची सेवा करण्याची जे मला संधी मिळाली ते सोनं करून दाखवू. महायुतीच्या मोठ्या प्रमाणात यश भेटलेलं आहे. तुमच्या नजर मुख्यमंत्री आता ते आमच्या पक्षासाठी ठरवतात. ते मी एक लहान कार्यकर्ता आहे, एक आमदार आहे, पण हा सगळं आमच्या दिल्लीचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा हे बसून ठरवतात आणि महायुती सरकार आला हा आमच्यासाठी मोठी गोष्ट. उदय सामंत आलेले होते तुमचे विजय जल्लोषमध्ये, काय बोलणार? उदय सामंत आले होते, आशिष शेलारजी आले होते, विजय बापू आले होते, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आले होते, शिवसेनेचे नेते आले होते. हा महायुतीचा मी आमदार आहे. म्हणजे शिवसेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, आरपीआय असो, सगळेच नेते येऊन गेलेत. सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या नेत्याच्या खूप खूप